आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे वाढत्या उष्णतेची आणि त्यामुळे होणाऱ्या उष्माघाताच्या परिणामांची। वाढत्या जागतिक तापमानाचा आणि हवामान बदलाचा भारताला किती मोठा फटका बसतोय याचा एक अत्यंत धक्कादायक निष्कर्ष एका ताज्या संशोधनातून समोर आलाय। भारतात तीव्र उन्हाळ्याच्या काळामध्ये उष्माघातामुळे म्हणजे हीट स्ट्रोक आणि प्रखर उष्णतेशी संबंधित आजार दररोज तब्बल 3400 लोकांचा मृत्यू होत असावा अशी भीती अभ्यासात व्यक्त करण्यात आली। अधिकृत आकडेवारी जी आपल्याकडे आहे उष्माघाताच्या मृत्यूंची त्याच्यापेक्षा हा आकडा कैक पटीने जास्त आहे। या संशोधनानुसार भारतामध्ये तीव्र उन्हाच्या लाटेदरम्यान दररोज सरासरी 3400 लोकांना उष्णतेशी संबंधित विकारांमुळे जीव गमवावा लागतोय। अधिकृत सरकारी आकडेवारीमध्ये सहसा फक्त थेट उष्माघाताने झालेल्या मृत्यूंची नोंद होते, पण या अभ्यासात उष्णतेमुळे वाढणारे हृदयविकाराचे झटके, किडनी निकामी होणे, श्वसनाचे आजार यामुळे होणाऱ्या अप्रत्यक्ष मृत्यूंचाही समावेश करण्यात आलाय। वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका हा शेतमजूर, बांधकाम कामगार आणि रस्त्यांवर काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील मजुरांना बसतो, हे या संशोधनात अधोरेखित करण्यात आले। या धक्कादायक आकडेवारीनंतर आता फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा मार्गदर्शक सूचना जाहीर करून भागणार नाहीये, तर शहरांचं नियोजन बदलावं लागेल, कामांच्या वेळांची पुनर्रचना करावी लागेल आणि सार्वजनिक पातळीवर कूलिंग सेंटर्स उभारणं असे तातडीचे उपाय करावे लागतील। पर्यावरण तज्ञांनी हे मत व्यक्त केले। हवामान तज्ञ नंदकुमार पवार यांनी या उष्माघाताचं किंवा उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संदर्भात विश्लेषण नेमकं काय केले पाहूयात। पहिली गोष्ट म्हणजे की आज जे काय विकास सुरू आहे मुंबईमध्ये किंवा MMR मध्ये असेल, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जे काय सुरू आहे त्या अनुषंगाने हजारो लाखो पूर्ण वाढलेली झाडं कापण्याच्या परवानग्या न्यायालय देते। फ्लायओव्हर्स असतील, रोड्स असतील, ब्रिजेस असतील, कनेक्टिव्हिटी होते, ही चांगली गोष्ट आहे। पण आपण कुठल्या बलिदानाला बलिदान देऊन या सर्व गोष्टी करत आहोत याचं थोडंसं भान ठेवण्याची गरज आहे। आणि या अनुषंगाने टेम्परेचरमध्ये सातत्याने वाढ होते, ट्री कव्हर सातत्याने घटतंय, जे 1/3 असणं आवश्यक होतं त्याच्यामध्ये सातत्याने घट होते, 18% खाली येतंय। लाखो मँग्रोव्ह तोडण्याची आपण परवानगी देतोय, ते अत्यंत वेदनादायक आहे। तर यावर उपाय काय केला पाहिजे? तर यासाठी मला असं वाटतं की ब्लू कार्बन इकॉनॉमी ही काय कॉन्सेप्ट आहे ते थोडक्यात समजणं सर्वांना गरजेचं आहे। तर ब्लू कार्बन इकॉनॉमी म्हणजे काय? तर लोकल इकोसिस्टम्स असतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मँग्रोव्ह असतील, सॉल्ट मार्शेस असतील, सॉल्ट पॅन्स असतील, मड फ्लॅट्स असतील, मार्शीलँड असेल आणि एकंदरीत टायडल इन्फ्लुएन्शियल झोन जिथे भरती ओटीचं पाणी येत जात राहतं मुंबईसारख्या शहरामध्ये, हे सर्व क्षेत्र इकॉनॉमिकली किंवा इकॉलॉजिकली अत्यंत संवेदनशील क्षेत्र असं मानलं जातं। कारण संशोधनामध्ये असं सिद्ध झालेलं आहे का या इकोसिस्टम, लोकल इकोसिस्टम दुर्लक्षित जरी असल्या तरी 55% अधिक तीव्रतेने आणि 5 पट अधिक क्षमतेने कार्बन सोक करण्याचं कार्य करतायत। जेवढा कार्बन आपण गाड्यातून सोडतो किंवा इतर प्रक्रियेतून सोडतो असं वातावरणामध्ये, ते सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय म्हणजे या लोकल इकोसिस्टम्स आहेत। पण आपण या लोकल इकोसिस्टमना वेस्टलँड समजतोय आणि अनेक प्रकारचे प्रकल्प याच्यावर राबवण्याचा प्रयत्न करतोय। आणि या बातम्यांसह जेम विशेष मध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।